राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. खरं तर खूप चांगलं काम या 3 तालुक्यातील लोकांनी हाताशी घेतलेलं आहे आणि या 3 तालुक्यांच्या खऱ्या अर्थानं भविष्याच्या पुढच्या हजारो पिढ्या आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद देतील, आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी कौतुक करतील असं काम जो काही पुणे नाशिक प्रस्तावित अशा प्रकारचा जो लोहमार्ग आहे आणि त्या लोहमार्गावरून धावणारी रेल्वे आणि त्या धावणाऱ्या रेल्वेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या भागामध्ये येणारा काही जो काही आपला विकसित अशा प्रकारचा संकल्प किंवा स्वप्न सगळ्यांचं आहे ते स्वप्न खऱ्या अर्थानं या लोहमार्गावरून किंवा जगातील भारतातील सगळ्यात मोठी उद्योग इंडस्ट्री जर कुठली असेल तर ती रेल्वे आहे. ती उद्योग इंडस्ट्री आपल्या भागामध्ये यावी आणि अशा प्रकारची कुठली नवीन मागणी नाही. अतिशय अभ्यासपूर्ण प्रत्येकजण या ठिकाणी आपण 2-3 तास सगळ्यांचं आपण विचार या ठिकाणी मंथन ऐकलेलं आहे. अतिशय विचारपूर्वक प्रत्येकाने आपले विचार मांडलेले आहे. खरोखर ही प्रस्तावित म्हणजे सेंट्रल रेल्वेने जो मार्ग या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे, कित्येक वर्षापूर्वी केलेला आहे, त्या मार्गावरून रेल्वे जावी एवढा सरळ अर्थ आजच्या या आढावा बैठकीचा आहे आणि ती जाणारच अशा प्रकारचा सत्यसंकल्प आपण या भगवान कचेश्वराच्या चरणी आज सोडतोय आणि 12 तारखेला करो या मरो या भूमिकेतून आपण त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे एक आपण म्हणूया की आपण आपल्याला त्या ठिकाणी प्रगट करूया किंवा आपण आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट करूया. खरोखर विकास क्रांती सेना असेल, आता हे आंदोलन काही फक्त विकास क्रांती सेनेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. 5 वर्षापूर्वी विकास क्रांती सेनेने 5 मुद्दे घेऊन जे काही जनआंदोलन उभारलं होतं आणि त्याची जी काही संकल्पपूर्ती होती आणि त्याचा जो काही अभ्यास आतापर्यंत चालू होता त्या अभ्यासाला खऱ्या अर्थानं आता यश प्राप्त होणार आहे. मी खरोखर सांगू इच्छितो की माणसं जरी या ठिकाणी कमी असली, मुठभर जरी असली, तर मुठभर मावळ्यांनीच या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलेलं आहे. म्हणून आपण सगळी मुठभर माणसं एकत्र या, वज्रमूठ त्या ठिकाणी करा आणि 12 तारखेला जसं या ठिकाणी पत्रकार दातखेडे बंधूंनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडलं की शाळा, कॉलेज, गाव है की नाही, कामावर जाणारे मजदूर या सगळ्यांनी आंदोलनामध्ये अतिशय आत्मीयतेने हे माझं आंदोलन आहे, हे माझ्या न्याय हक्कासाठी मी भांडणार आहे एवढ्याच भूमिकेतून जरी आपण आलं, आता त्याचे फायदे काय तोटे काय हे आज बघायचं नाही, परंतु जी रेल्वे 250 वर्षापूर्वी आपल्या भारत देशामध्ये प्रथम धावली, 250 वर्षानंतर सुद्धा आपल्या भागामध्ये रेल्वे धावू नये हे आपल्या सगळ्यांचं दुर्बलता आहे. म्हणजे वैचारिक दुर्बलता असेल, राजकीय दुर्बलता असेल किंवा सगळ्याच प्रकारची अशा प्रकारची ही दुर्बलता म्हणून आपण दुर्बल राहिलो. खरं तर 2 तालुक्यांच्या विषयापुरतं जर बोलायचं झालं तर पत्रकार बंधू तुम्ही खूप अभ्यासपूर्ण दातखेडे साहेब बोललात. मी एवढंच सांगेल की हा अकोला तालुका म्हणतो ना, अकोले हे अकोले नाही, हे आकेले आहे. आकेले म्हणजे याला सगळ्यांनी बाजूला टाकलेले आहे. आणि संगनमेर म्हणजे संगनमेर तालुका आहे. संगनमतानं जे काही आहे ते सगळ्यांचं ओढून घ्यायचं आणि आपल्या तिजोऱ्या त्या ठिकाणी भरायच्या. परंतु हे सगळं कुठंतरी थांबणार आहे आणि एकदा जनता जर पेटली, जन आंदोलन जर उभी राहिली, तर मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे. भगवान दादांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केलं, मला बोलायचं नव्हतं, परंतु आता सगळ्यांच्याच याच्यावर एक कुटी मी या निमित्ताने करतो. विनोदाने घ्या, कुणी काही त्याचं म्हणजे कुठे हे करू नका. मी एक पत्र मोदी साहेबांना मी पत्र लिहिलेलं आहे की साहेब, तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या जगाला, या विश्वाला एक वेगळा संदेश गेलेला आहे की रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा माणूस या महान अशा लोकशाहीचा पंतप्रधान होतो. हा एक वेगळा संदेश प्रत्येक तरुणामध्ये, प्रत्येक लेकरामध्ये, अंतकरणामध्ये आहे. आणि मग माझ्या या पठार भागातील या पुणे आणि नाशिक नवीन जाणाऱ्या रेल्वे मार्गावर जे रेल्वे फलाट होतील त्या सगळ्या लेकरांना तिथे चहा विकायचा आहे. माझी या माध्यमातून ही लाईव्ह चालू आहे, या माध्यमातून या देशाचा सर्वोच्च नेता, या देशाचा सर्वोच्च लोकप्रतिनिधी, मी या ठिकाणी एका खेड्याचा लोकप्रतिनिधी या माध्यमातून या देशाच्या सर्वोच्च लोकप्रतिनिधीला आव्हान करतो की जसं तुम्ही रेल्वे फलाटावर चहा विकून तुमचा त्या ठिकाणी जीवनाचा इतिहास रचण्याचा प्रयत्न करा, तेवढीच संधी फक्त आमच्या या भागातील लेकरांना मिळू द्या. त्यांना निदान चहा तरी या फलटावर विकण्याची खऱ्या अर्थानं एक स्वप्न ते पाहतात, ते स्वप्न तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी साकारू द्या. मी मुख्यमंत्र्यांना मध्ये घेणार नाही,
इथे असणारे कोण आजी माजी मंत्री पालकमंत्री कुणाला मध्ये घेणार नाही. माझा थेट सवाल या माध्यमातून या देशाच्या सर्वोच्च लोकप्रतिनिधीला आहे आणि तो या देशाचा आत्मा जर कोण असेल तर ते खेडेगाव आहे. या खेडेगावातल्या त्या आत्म्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून हा प्रश्न मी या ठिकाणी किंवा या ठिकाणी मागणी मी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे करतो. आणि खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतःहून या विषयामध्ये लक्ष घालावं. मी प्रिंटेड अशा प्रकारचं पत्र तर त्यांना पाठवलेलं आहे, ईमेल पाठवलेला आहे की साहेब तुम्ही आता विश्वाचे नेते आहात, परंतु तळागाळामध्ये खेड्यामध्ये या देशाच्या आत्म्यामध्ये काय चालले, हा आत्मा किती तळमळतोय हे जरा जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर खऱ्या अर्थानं ही प्रस्तावित अशा प्रकारची भगवान शेठ संतोष शेठ तुमची जी तळमळ आहे प्रस्तावित रेल्वे प्रस्तावित मार्गानेच होईल. आणि त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यातल्या आळेफाट्याच्या पश्चिमेला असणारं रेल्वे स्टेशन, बोटागावच्या पश्चिमेला असणारं रेल्वे स्टेशन पुढे कुठे कुठे होणार आहे मला माहीत नाही, परंतु माझ्या फलटावर माझ्या नातवांना किंवा माझ्या पुढच्या पिढीला चहा विकता यावा अशा प्रकारची प्रार्थना या निमित्ताने करतो. आपण सगळे मंडळी सकाळपासून वेळ दिलात. खूप मोठं नियोजन या पाठीमागे ही रात्रंदिवस मंडळी करतात. आपण सगळ्या म्हणजे अकोले तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, ह्या सगळ्यांनी आता अकेला न राहता आता संगनमतानं आपल्याला काम करायचं म्हणजे अकोले संगमनेरला जोडून अशा प्रकारे चांगली भूमिका आपल्या बोटा गावात हे सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखं ऐतिहासिक काम या ठिकाणी आपल्या बोटा गावामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होणार आहे. त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होऊया. आपल्याला स्वातंत्र्य सैनिक होता आलं नाही, आपल्याला राजांचे मावळे होता आलं नाही, परंतु आपल्या पठार भागाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं पठारचे पठ्ठे आपण या लोकशाही आंदोलनाच्या निमित्तानं आपण होऊ. एवढंच या निमित्ताने मी जाहीरपणे आपल्याला सांगतो. येणाऱ्या 12 जानेवारीला खऱ्या अर्थानं आपल्या राष्ट्रमाता जिजाऊंचा त्या ठिकाणी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी करणार आहोत. ते म्हणजे बोटा या ठिकाणी रास्ता रोको. आणि या रास्ता रोको जन आंदोलनामध्ये या क्रांतीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन या क्रांतीला मोठं उद्दिष्ट प्राप्त करून देण्यासाठी संकल्प करूया. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानत असताना पत्रकार बंधूंनी खऱ्या अर्थाने याच्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावण्याचं काम केलेलं आहे. मी आदेश भाऊंचं भाषण ऐकलं, मी सतीश भाऊंचं भाषण ऐकलं. खरोखर पत्रकार मंडळींना जी तळमळ आहे आणि या सगळ्या म्हणजे हे आपण म्हणूया की हा आपला दुर्लक्षित भाग आहे, या दुर्लक्षित भागावर प्रकाश टाकण्याचं काम या माध्यमातून ही सगळी मंडळी करत आहेत. त्यांचं मनापासून कौतुक करू. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्या आजच्या आढावा बैठकीला त्यांनी भेटी दिल्या. अनेक मान्यवर मंडळी काही आज कार्यक्रम असल्यामुळं निघून गेले, परंतु खरोखर कुठेतरी एक चांगल्या संकल्पाची नांदी आपण या ठिकाणी पेरलेली आहे. आता ती उगवेल आणि त्याचं खऱ्या अर्थानं जे आपण म्हणूया की फलित किंवा त्याचं फळ ही आपल्या पुढच्या पिढ्यांना ते मिळणार आहे. त्याच्यासाठी आपण एकत्र येऊ, चांगलं काम करू. प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसून जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकुरफाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 6-9 साड्या होलसेल दरात. प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकुरफाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकुरफाटा, गुंजारवाडी, पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलास शेठ गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.